वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्या श्रावणगड बागीमध्ये तालुका पाथर्डी जिल्हा नागपूर आपण सकाळी जामदून झाली ध्यान झालं की आपण एक विषय असतो आपला आरोग्यावर बोलूया. तर चला आज आपण बोलूया मूळ व्याधीवरती. मूळ व्याधीवरती बोलत असताना आपल्याला मूळ व्याध हे 3 प्रकारचे असतात. शरीराला होणारे एक आहे वात मूळ व्याध, दुसरा पित्त मूळ व्याध आणि तिसरा कफ मूळ व्याध. तर अशा वेळेस ह्या मूळ व्याधाचं लक्षण जर आपण विचारात घेतलं तर आपण हे लक्षणावरून आपण ठरवतो की तो किती मूळ व्याध जास्तीचा आहे की कमी आहे. तर संडाच्या जागी ज्यांची नेहमीच आग होत असेल किंवा दुखणे, रक्त येणे किंवा खाज येणे, सूज येणे, हाताला कोंब लागणे, ह्या गोष्टी जर घडत असेल किंवा संडाच्या जागी चिरा पडत असेल किंवा संडास कडक होत असेल तर या गोष्टीमध्ये हे सगळे लक्षणे मूळ व्याधीची लक्षणे आहेत. मग त्याच्यानंतर समजा याच्यावर आपण दुर्लक्ष जर केलं तर त्याच्यापेक्षा मोठा रोग तयार होतो, त्याला म्हणतात भगंदर. मग ह्या भगंदराचं समजा याकडे आपण याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या भगंदरावर जर नाही लक्ष दिलं तर ते संडाच्या जागी पुळी तयार होते आणि पुळी तयार झाला का भोन येते, वेळ येते आणि त्या पुळीतून रक्त पडते आणि रक्त पडलं की मग आपल्याला खूप त्रास होतो आणि त्रास झाल्यानंतर तो सहन झाला तर ठीक, नाही तर लोकांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणून त्याच्यासाठी या रोगावरती खूप बारकाईने लक्ष देणे आणि शरीराला तशा पद्धतीने जोपासणे. तर त्याच्यानंतर मग धीरे धीरे कंट्रोल झाला तर कधी कधी पूर्णपणे रोग बरा होतो. अन्यथा आपण समजा दुर्लक्ष केलं तर मग तो रोग वाढत जातो. जर भगंदरावर आला तर मग कंट्रोल होत नाही आणि मग ऑपरेशन करून थकून जाते आणि शेवटी आत्महत्याचे पर्यास राहतो, उरतच नाही काही. म्हणून याला सोपी समजायचं नाही आणि घाबरायची बी नाही. सोपीने समजायचं पण घाबरायची बी नाही. काहून घाबरायचं नाही? कारण की आपल्या हातात आहे ते कंट्रोल करायचं. आपल्याला थोडंसं वाटायला लागलं तर आपल्या हातात आहे. मग आपल्या हातात काय आहे? आपल्याला जे नियम सांगितले त्या नियमानं जीवन जगायचं. पण दुनिया काही म्हणते तिकडे रात्रीचे 10च्या वर नाही जगा म्हणजे झोपायचं, 10च्या आतमध्ये झोपायचे म्हणजे झोपायचं, चाय काही म्हणून द्या, बरोबर रोग कंट्रोल होते. आणि त्यांनी म्हटलं काही नव्हतं मग त्याला मग नंतर सांगेन मी उद्याला पुन्हा आणखी याच्यातले गुणधर्म सांगेन. त्या पद्धतीने जर वागला भविष्यात कुणाला होऊ नये आणि जायला झालं तर त्यानं अशी काळजी घेतली तर त्याच्यात आपल्याला बरा करता येते. धन्यवाद. मी बबलू गाडवे, बागीमाली, तालुका पाथर्डी, जिल्हा नागपूर. जय हिंद. धन्यवाद.